नमस्कार मित्रांनो, भारत संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आहे श्री शनेश्वर जयंती, शनिवार आणि शनी अमावस्या सुद्धा। ह्या दिवसाचं एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। विशेष म्हणजे ज्यांना शनीची साडेसाती आहे किंवा शनीचा ग्रह दोष आहे, अशा लोकांनी आज शनीची उपासना करावी। आजच्या दिवशी शनिदेवाला पूजा करताना व्रत संकल्प करावा। शनीला काळे तीळ, मोहरीचे तेल, काळी फुले अर्पण करावी व शनी दोषापासून मुक्तीसाठी ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। श्री शनेश्वराला मोहरीचे तेल व्हावे, सकाळी लवकर उठावे व शनिदेवाच्या प्रतिमेला तेलाने अभिषेक करावा। श्री शनिदेवाला काळे तीळ, काळे उडीद, काळी फुले आणि काळी वस्त्र व्हावे। ज्या ठिकाणी आपण पूजा करू त्या ठिकाणी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा व शनी चाळीसा, शनी स्तोत्र, शनी मंत्र पठण करावे। तसेच शनिदेवाबरोबर मारुतीचीही उपासना करावी। शनी महाराजांच्या विशेष कृपाप्रसादासाठी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे व पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा, नमस्कार करावा। तसेच शनी महाराजांची कृपा मिळण्यासाठी गरीब गरजू लोकांना दान धर्म करावा, वस्त्र दान करावे, तेल दान करावे, भाजी दान करावी, धान्य दान करावं। यामुळे शनी महाराजांची विशेष कृपा होऊन सौख्य मिळते। शनी महाराजांचा किंवा शनी ग्रहाचा त्रास होऊ नये यासाठी एक गोष्ट मात्र जरूर पाळावी, कारण शनी महाराज हे न्यायाधीश आहेत। शनी महाराज हे त्याच व्यक्तीला त्रास देतात जो अन्यायी वागतो, अधर्मी, अनाचार करतो, खोटे बोलतो, राजकारण करतो। अशा व्यक्तींना शनी महाराज हे त्रास देतात। म्हणून जीवनामध्ये प्रामाणिक राहणे गरजेचे आहे। तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे जरूर सांगा व चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा। धन्यवाद, नमस्कार।